जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तुम्ही जोडलाय संस्थेची, काय सांगता? नमस्कार, मी हर्ष दत्तकरी। सगळ्यात आधी तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की इतक्या छान अशा फाउंडेशनची जी इतकं चांगलं काम करते गेले 8 वर्ष आणि त्याचा मी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून आजपासून काम करणार आहे। सगळ्यात आधी तर मी थँक्यू म्हणेन, कारण मी त्यांचं पूर्ण स्टोरी, त्यांचं पूर्ण स्ट्रगल आत्तापर्यंतचं आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही फाउंडेशन उभी केली हे सगळं जाणून घेतलं। ते ज्या प्रकारचं काम करतात, माझ्या नॉलेजनुसार असं काम करणाऱ्या संस्था खूप कमी आहेत। म्हणजे मला तर हीच पहिली आराध्या फाउंडेशन ही फर्स्ट संस्था मला तरी कळली होती। तर ते एक रिझन होतं की जर अशा संस्थेबरोबर आपण काम करत असू तर एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं। म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक जबाबदारी असते प्रत्येकाची की समाजासाठी काहीतरी करण्याची, तर ती जबाबदारी कुठेतरी पूर्ण झाल्यासारखी वाटते। आय नो माझा खारीचा वाटा असणार आहे या संपूर्ण फाउंडेशनमध्ये, पण मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि मी लुक फॉरवर्ड करतोय की खूप चांगलं काम आराध्या फाउंडेशनसाठी मी करेन आणि आराध्या फाउंडेशन लोकांसाठी करेन। लोकांना काय आव्हान कराल? लोकांना हेच आव्हान करेन की आत्ता ही फाउंडेशन जी यांनी सुरू केली आहे ती सोलापूरमध्ये केली आहे, अजून ती पुणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यानंतर त्यांचा मानस आहे की पूर्ण देशापर्यंतही पोहोचली पाहिजे। तर जास्तीत जास्त लोक जेव्हा या काय म्हणू या कॉजशी जोडले जातील तेव्हा त्यांना ते समजेल, कारण प्रत्येक घरात काही घरं सोडून ह्या गोष्टी होत असतात पण त्याचा अवेअरनेस नाही आहे। सो त्या अवेअरनेसपासून सगळ्या गोष्टींची जर काय म्हणू आपण माहिती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं सर्च करावं लागेल। सो मला असं वाटतं आराध्या फाउंडेशन हे त्याचं उत्तर आहे। ज्या पद्धतीचं काम आराध्या फाउंडेशन करते हे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत। सो प्लीज जास्तीत जास्त लोकांनी या फाउंडेशनशी जोडलं गेलं पाहिजे। मी तर सुरुवात केली आहे, तुम्ही पण नक्कीच करा। माझं नाव राजेश लक्ष्मीपती येल्दी, मी आराध्या फाउंडेशनचे संस्थापक आहे। माझी संस्था गेल्या 8 वर्षापासून अकाली जन्मलेल्या मुलावर काम करतो, जे प्री मॅच्युअर म्हटलं जातं, लो बर्थ वेट। अशा मुलं जे वजनाने 2 किलोपेक्षा कमी असतात अशा मुलांना आपण बाळाच्या 1000 दिवसापर्यंत म्हणजे त्याच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत आपण त्या बाळाची पूर्ण काळजी घेतो। त्यांना मेडिकल न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपण करतो आणि आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ICDC इम्पॅनल्ड आहोत आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यासोबत मिळून आपण काम करतो आहे या मुलांना मदत करण्यासाठी। त्यांना प्रॉपर पोषण मिळावे याच्यावर आपण पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे आणि माझ्या संस्थेसाठी म्हणजे मला पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच काम करायचं आहे आणि त्यासाठी एक फेस म्हणून आपण हर्ष दत्तकरी हे नावाजलेले सेलिब्रिटी आहेत, मराठी टेलिव्हिजन ॲक्टर। मला असं वाटलं की जे माझ्या संस्थेला जॉईन झाले यांचे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत लोकांना अवेअरनेस जाईल आपलं की आपण काय करतोय, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की कांगारू मदर केअर काय आहे, आपण कशासाठी तो यूज करतो। एक फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक चांगला थेरपी आहे जे या मुलांचं वजन वाढवण्यासाठी मदत करतं। त्याच्याकरता काही शारीरिक कार्यक्रम केलाय तुम्ही सोलापूरमध्ये? सध्या आपले अवेअरनेस कॅम्पेन वगैरे सगळं चालतात आणि ह्यांच्यासाठी आपण तेच फंड रेज करण्यासाठी या मुलांच्या सपोर्टसाठी आपण फॅशन शोचं इव्हेंट आपण ऑर्गनाईज करतोय।